पुन्हा एकदा तमाम सर्व क्रीडा रसिकांचं आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। माझे साथी समालोचक आमचे अध्यक्ष संदीप पाटील, या परिसरातील एक बुलंद आवाज जगदीश पाटील, आमचे स्कोरर आतिश, त्यानंतर फॉर्च्यून इव्हेंटचे कृष्णा आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। पहिलाच चेंडू घेऊन येत आहेत ते कमलेश पाटील, समोर आहे ते चिन्मय पाटील। हो 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 हो, जबरदस्त सुरुवात, धडाकेबाज सुरुवात तो गोलंदाज करतोय तो कमलेश पाटील। कमलेश पाटील गोरासा असा हा एक हँडसम गोलंदाज आहे, हसतोय गालातल्या गालात, डाव्या कानामध्ये मला असं वाटतं त्यानं एक काय बोलतात त्याला डुल घातलेला आहे। आत्ताच साखरपुडा काही दिवसांपूर्वी त्याचा झालेला आहे, एंगेजमेंट झालेली आहे। जा हो, क्या बात है, क्या बात है, प्रहार वारवर प्रतिहल्ला चढवलेला आहे तो फलंदाज चिन्मय पाटील, तडाखा आणला बघा। चेंडू किती वेगवान होता परंतु आला तसा मिड विकेटच्या दिशेनं धाडलेला आहे तो चिन्मय पाटीलनं। नाणेफेक जिंकली ती स्वर्गीय शिवदास नाना स्मृती चेंज द गेम वडवली बीन आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। मात्र जो चेरादेव गुरुदत्त सागाव संघाचे जे फलंदाज आहे आत्ताच तापून आलेले आहेत, मला असं वाटतंय दुसऱ्या मैदानावर खेळून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा जो टेम्पो आहे, त्यांचं जे टेम्परेचर आहे, त्यांचा तवा तापलेला आहे। हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर मस्त टाकलेला गोलंदाज कमलेश पाटीलनं, ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली आहे कमलेशनं। लेफ्टी गोलंदाज आहे, नॅचरल त्याला स्विंग आहे आणि एक चांगला स्विंग असल्या कारणानं फलंदाजाला मारणं तेवढंसं सोपं पडत नाहीये, परंतु एक मस्त षटकार ठोकला होता तो फलंदाज चिन्मय पाटीलनं। त्यानंतर सेन्सिबल खेळाडूप्रमाणे त्यानं एक सिंगल काढलेली आहे, स्ट्राईक दिलाय तो फलंदाज सचिन म्हात्रेला। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतोय, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, रायटी आणि लेफ्टी असं कॉम्बिनेशन मैदानावर। हो, सुंदर चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू उसळी घेतलेला आणि धावचीत झालेला आहे। पहिला गडी बाद सचिन म्हात्रे, भोपो वाजायला लागलेत। अष्टपैलू खेळाडू आहे, व्यायामानं आपली बॉडी त्यानं बनवलेली आहे। लिलया सहज षटकार चौकार मारण्याची किमया बऱ्याचशा मैदानावर या सूरज भोईरची आपण बघितलेली आहे। चेंज द गेम, स्वर्गीय शिवदास नाना स्मृती वडवली बी विरुद्ध चेरादेव गुरुदत्त सागाव असा हा सामना आहे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय वडवली बीनं घेतलेला आहे। कावा कमलेश पाटील तयार, ऑफस्टंपच्या बाहेर हा ही चेंडू ठेवायचा होता। यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं, अतिशय सुंदर अकलेनं गोलंदाजी करतोय, डोक्यानं गोलंदाजी करतोय तो गोलंदाज कमलेश पाटील। उंच खुरा आहे, आपल्या हाईटचा पुरेपूर वापर आपल्या गोलंदाजीमध्ये करतोय, अकलेनं गोलंदाजी करतोय, प्रत्येक चेंडू वेगवेगळा टाकण्याचा प्रयत्न करतोय तो कमलेश पाटील उर्फ कावा। जोरात टाकला, जोरात टाकला आणि झेल घेण्याचा प्रयत्न मात्र अपयश येतंय। एक धाव धावून पूर्ण केलेली आहे सूरज भोईर आणि चिन्मय पाटील या जोडीनं। 8 धावा पहिल्या षटकामध्ये लागतायत, कावाचं अभिनंदन हार्दिक तिथे करतोय आणि सगळेजण एकत्र आलेले, जयेश त्यांच्या मदतीला आलेला आहे, स्काय, त्यानंतर शुभम, ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहे, अतुल, ऋतिक, ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहे आणि आता कोणाकडे चेंडू द्यायचा हा निर्णय मला असं वाटतं झालेला दिसतोय। ऋतिकच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे, दुसरं षटक घेऊन येतोय तो ऋतिक पाटील, पाटलांचा ऋतिक, स्वर्गीय शिवदास नाना आणि
शंकर नाना स्मृती चेंज द गेम वडवली विरुद्ध चेरादेव गुरुदत्त सागा. भोपो वाजतायत, वाजवा भोपो. यस, अजून जोरात. ऋतिक एक गाजलेला खेळाडू आहे. भोपो त्याच्यासाठी वाजवले जातात कारण 19 बाईक या खेळाडूच्या नावावर आहेत. आमचे कृष्ण आणि अतिश आम्हाला इथे सांगतायत 20वी बाईक त्याची वाट बघते. कदाचित त्याची नजर सुद्धा असेल 20व्या बाईक कडे. बघूया कोणाच्या हिश्श्यामध्ये किंवा कोणाच्या नशिबामध्ये 20वी बाईक येते. ऋतिक पाटील रिदम मस्त आहे. राईट एंड राऊंड द विकेट गोलंदाजी केली आणि टपलवला चेंडू. सर्कल ब्रँडेड हार्ट सणसणीत गॅप मधून मारलेला चौकार. आहे 11 वाजेपर्यंत काही नाही थंडी लागत, परंतु 1 वाजता 12:30ला अशी थंडी चालू होते की गाडीत ठेवलेले स्वेटर कानटोप्या सगळ्यांना काढायला भाग पाडलेले या थंडीनं. हो हो, मस्त चेंडू. या अगोदरचा फटका पण बघितला की सर्कल ब्रँडेड फटका होता. तो पॉइंट मधील क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मारला गेला, चौकार लगावला गेला. मात्र हा चेंडू चांगला टाकतोय तो गोलंदाज ऋतिक नावाजलेला असा खेळाडू. 19 बाईक त्यानं जिंकलेल्या आहेत. 20वी बाईक या स्पर्धेमध्ये जिंकेल का हा प्रश्न तमाम सर्व क्रीडा रसिकांना पडलेला आहे. मात्र फलंदाज चिन्मय पाटील मस्त फलंदाजी करतोय. चिन्मय पाटीलनं काय स्ट्रोक मारला, वा. लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे उत्तुंग असा षटकार ठोकतोय तो चिन्मय पाटील. खडे खडे अगदी खडे खडे हा स्ट्रोक लगावला चिन्मय पाटीलनं. सहज लिलया ऋतिकच्या खरं तर गोलंदाजीच्या स्पीडचा वापर केला. न्यूटनचा तिसरा नियम सगळ्यांना माहिती असेल, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबलाचा, आणि तोच नियम इथे लागू पडलेला आहे. उत्तुंग अशा षटकार ठोकला. कावा थोडासा टेन्शन मध्ये आलेला दिसतोय, यष्टीरक्षण करतोय. पहिलं षटक त्यानं चांगलं टाकलेलं, 8च धावा दिलेला. मात्र आता ऋतिकला ठोकून काढतोय तो फलंदाज चिन्मय पाटील. 1 षटकार ठोकलाय, 1 चौकार मारलाय. 10 धावा 3 चेंडूमध्ये. फुलटॉस जमीन लगतचा फटका रक्षात्मक पद्धतीनं खेळलाय. चिन्मयनं 1 धाव घेतली, दुसरी धोकादायक होऊ शकते आणि 2 धावा धावून पूर्ण केलेल्या. रिस्क घेतायत हे फलंदाज. रिस्क आता नाही घ्यायची तर घ्यायची कधी, त्यांना माहिती आहे. आणि चिन्मयला जेवढा स्ट्राईक मॅक्झिमम मिळेल तेवढा फायदा होणार आहे तो फलंदाजी करणाऱ्या सागाव टीमला. हे ओळखून आहे तो सूरज भोईर धावत सुटला. 2 धावा त्यानं काढल्या. चिन्मयची फलंदाजी बघा कृष्णा, जसा चेंडू तसा फटका मारतोय, म्हणजे मागणी तसा पुरवठा करतोय. तो एक लेदर प्लेयर या मैदानावर खेळताना दिसतोय. लेदरचा प्लेयर आहे त्यामुळे त्याचे स्ट्रोक बघा, डोक्यामध्ये असलेल्या डोक्यावर ठेवलेलं बर्फ त्याचं प्रत्यक्षात आपल्याला इथे दिसतंय. हा ही चेंडू भिरकावलाय, मात्र जेल टिपला आणि या टेनिस प्लेयरनं लेदर प्लेयरला आउट केलंय. चिन्मय पाटील. दोघे पण लेदर आहेत आणि बाद. रोहित भोईर. खरं तर षटकार चौकारांची गरज आहे, कारण 1.5 ओव्हर्स झालेल्या आहेत. 1.5 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. सेन्सिबल क्रिकेट. रक्षात्मक पवित्रा घेतला, 1 धाव काढले, दुसरीसाठी सरसावलेत आणि 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 काय 2 धावा धावून पूर्ण केले. या चिकी रन्स आहेत, या चोरट्या धावा आहेत, त्या फार महत्वाच्या ठरणार आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं रोहित भोईर आणि सूरज भोईर या भोईर ब्रदर्सनं.
2 षटकं संपली, धावा झाल्या 22, विकेट गेलेल्या 2, प्रोजेक्टेड स्कोअर 55 आणि CRR 11, करंट रन रेट 11. म्हणजे ज्या जोड्या आहेत त्या बघा कशा लागलेल्या आहेत, 22-2, 11-1 अशा. म्हणजे बाजूला जे चालू आहे नंबर तसा लकी नंबर आपण इथे बघतोय. आपला आजचा लकी नंबर मला असं वाटतं 113 ना, 113 नंबर ज्याची चिठ्ठी होती त्याला कूलर बक्षीस मिळालेलं आहे. अध्यक्ष साहेबांनी सांगितलं माझ्या चिठ्ठीचा नंबर होता 313, इथे कोणाचा तरी 212-13 म्हणजे जवळच्या नाही, शेवटी दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. तसं त्या मुलाला मिळालं. आणि काय जेवढा आपण जीव बोलतो ना, जीव गाळला तेवढे आपल्याला पैसे आपल्यापासून लांब जातात. आणि ज्यांनी काहीच अपेक्षा केलेली नसते ते रात्रीत श्रीमंत होतात. हा चेंडू हो कावाचा चेंडू हवेत मारलाय, एक सिंगल तर घेतलेली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो कमलेश पाटील. या अगोदरच्या षटकामध्ये त्यांना 8 धावा दिलेल्या. आता या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये एक रोहित भोईर मात्र बघतोय, टेहळणी करतोय, कुठे कुठे क्षेत्ररक्षक तैनात केलाय तसे फटकेबाजी करायला. सर्कलच्या आत 4 खेळाडू ठेवलेत त्याच्यासाठी, बाकीचे सगळे खेळाडू सीमा रेषेला चिटकून उभे केलेले आहेत. ऑनसाइड भरलीये, जाळ रचलंय. क्या बात है, क्या बात है. आणि कॅच आउट होतोय तो फलंदाज रोहित भोईर. चांगली सरासरी नाईट मध्ये चेसिंग करताना या धावा खूप धावा म्हणजे अवघड जाऊ शकतात चेसिंग करणाऱ्या टीमला. त्यामुळे फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ही हा रन रेट चांगला आहे. विकेट गेलेत पण रन रेट चांगला ठेवलाय. ओव्हर पिच चेंडू, जमीन लगतचा फटका, सिंगल
रन घेतलेली आहे आणि दुसरी रन घेण्याच्या नादामध्ये घाई झाली, अति घाई, आणि फलंदाज धावचीत होतोय राहुल. जर आपण बॅटिंग ऑर्डर बघितली, काय बोलायचं सर? डीजे वाले आमचे माईक टेस्ट करतायत. मला वाटलं आम्हाला एक समालोचक मिळाला, मी पण आनंदित झालो. चला डिस्कशनला कोणतरी मिळालं, कारण डिस्कशन करता करता समालोचनाला मजा येते. डीजे तुमच्याशी पण आपण वार्तालाप करू जरा, हे षटक संपू द्या. 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 4 विकेट गेलेले आहेत. रितेश भोईर मैदानात आलेला आहे. मोठी बॅटिंग ऑर्डर आहे सागाव संघाची, अतिशय चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. मात्र कमलेशची गाठ आहे त्यांची कावाशी. कावा व्हॉट बॉलिंग, एक्सलंट डिलिव्हरी, एक्सलंट बॉलिंग केलेली. एक चांगलं षटक संपलेलं आहे. या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त 7. कमलेश पाटीलनं 3 षटक संपलेत आणि 4 बाद 29 अशी धावसंख्या झालेली आहे ती सागाव संघाची. डीजे कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये तुम्हाला डीजे वाजवताना? कसं काय तुमचा प्रवास कसा असतो? तो अगोदरच तुम्ही काय गाणी वगैरे म्हणजे सीडी वगैरे घेऊन येताय, तयार करता, की इथेच ऑनलाईन गाणे सिच्युएशन नुसार लावताय? लाजतायत ते सांगतात आम्हाला फक्त डीजे वाजवायला सांगा. बघा सर कसे कसे गाणी आम्ही इथे लावतो. तुम्हाला कशी वाटली क्वालिटी? खरंच आम्हाला चांगली वाटलेली आहे क्वालिटी. आवाज पण स्पष्ट, अगदी त्या कोपऱ्यामध्ये पण मी जाऊन आलो, तिकडे पण स्पष्ट आवाज अगदी ऐकायला येतोय. क्लिअरिटी चांगली आहे आपल्या डीजेची. षटकं संपलेली आहेत 3. 29 धावा आणि 4 गडी बाद झालेले आहेत ते सागाव संघाचे. अजूनही मला असं वाटतं शेवटचं षटक आहे आणि शेवटचं 5 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या फेरीचा पहिला सामना आहे आणि शुभम पाटील तयार. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. निर्धाव चेंडू. 29-4 गडी बाद 29. प्रोजेक्टेड स्कोर 45-46 धावा होऊ शकतात असं भाकीत करण्यात आलेलं आहे आमच्या लाईव्ह वाल्यांकडून. हो, हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. लगातार 2 चेंडू शुभम पाटीलनं वाईट टाकलेले आहेत, डॉट टाकलेले आहेत. शुभम पाटीलनं डॉट टाकलेले आहेत, निर्धाव टाकलेले आहेत. आणि तिसरा पण चेंडू निर्धाव टाकेल का? निर्धाव चेंडूची हॅट्रिक शुभम पाटील घेतील का? समोर आहे तो फलंदाज सूरज भोईर. 5 चेंडूवर मध्ये 6 धावांवर खेळतायत ते सूरज भोईर. हा चेंडू राईट आर्म ओव्हर, फुल टॉस, तडाखा आणलाय. चेंडू जातोय तो मिड विकेट मध्ये. वाह, मस्त कमलेशनं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. अफलातून असं क्षेत्ररक्षण या चेंडूवर मिळतात. एकूण 1च धाव या चेंडूवर मिळते. सीमारेषेजवळ चेंडू गेलेला तरी पण 1च धाव, म्हणजे क्षेत्ररक्षणाचा दर्जा कसा आहे हे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते. उंच उडी मारली, चेंडू अडवला, लगेच फेकला, त्यामुळे फक्त 1च सिंगल रन. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न करतायत ते ऋतिक. सर्कलच्या आत बघा, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गलीमध्ये आणि पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. ओ, हेलिकॉप्टर उडवला, 1च धाव. पुन्हा कमलेशकडे चेंडू जातोय, 1च रन या चेंडूवर मिळतीये.
सिंगल सिंगलनं मला असं वाटतंय धावा फार कमी जमतील, षटकार चौकार ठोकावे लागतील, आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. पहिल्या दुसऱ्या गेअरमध्ये गाडी तेवढी धावणार नाही, कमीत कमी पाचवा चौथा तरी गेअर टाकावा लागणार आहे तो फलंदाजांना. सागाव संघाची सुरुवातीची स्थिती चांगली होती, पण आत्ता थोडासा बॅकफुटवर गेलाय सागाव. सुंदर, त्याचं कारण असेल ही गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. मौके नाही दिले बघा कृष्णा, ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली. आणि झटपट क्रिकेटमध्ये बघा लेग स्टिकवर किंवा लेग स्टिकच्या बाहेर चेंडू टाकला की सीमारेषे पलीकडे फलंदाज सहज धाडतात, षटकार चौकार ठोकतात. ते ओळखून आहे तर शुभमला गाईड करतायत ते ऋतिक, सांगतायत इकडे चेंडू टाक, या 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 एरियामध्ये चेंडू टाक, आणि तसाच चेंडू टाकतोय तो शुभम पाटील. राईट आर्म ओव्हर, यंग टॅलेंट आहे वडवलीचं. फुलटॉस लेग स्टिकवर टाकला, चेंडू गेला फाईन लेग, सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. वारी गाणी लावतायत त्यांनी पण आता त्यांची पोठडी खोललेली आहे. कॅमेरामॅन आमचे संदीप पाटील या सामन्याचे क्षणचित्र इथे
आम्हाला सगळ्यांना दाखवतायत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. हे कॅमेरामॅन आमचे धनंजय म्हात्रे, डीटीसी लाईव्ह त्यांचं आहे, परंतु इथे आलेले आहेत मदतीला. म्हणजे स्पीकरवाले कसे याचा साऊंड त्याला, त्याचा साऊंड याला कधी कधी देतात, तसं नयन पाटील पण इथे आलेले आहेत. नयन पाटील आयोजकाच्या भूमिकेमध्ये असून सुद्धा ते आता मजा घेत आहेत इथे फोटोग्राफीचा, इथे व्हिडिओ शूटिंगचा. गोलंदाज तयार जयेश पाटील. अवधूत काय करणार, तगडा आहे फलंदाज अवधूत. अगोदरच हँडग्लोव्ज घालून आलेला आहे, जेणेकरून ती पकड आहे बॅटवरची ती मजबूत त्याची होईल. जयेश एक होनहार गोलंदाज आहे. अवधूत म्हात्रेला चेंडू टाकतोय. अवधूतनं मारलाय चेंडू लॉंग ऑन, आणि लॉंग ऑफच्या मध्ये सुंदर झेल, शुभमनं झेल टिपलाय, आणि अजून एक फलंदाज बाद. तिकडे बोपो वाजायला सुरुवात झाली आहे. कैरे गावामध्ये एक टीम आहे, त्या टीमला सगळेजण म्हणतात तीन भावांची टीम. तिथे तीन भाऊ एका टीम मध्ये खेळतात, तसे या वडवलीचे आहेत. आणि हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो जयेश पाटील. बघूया जयेश पाटीलची हायट्रिक होईल का. 2 लगातार त्यांनी विकेट घेतलेल्या आहेत, तिसऱ्या विकेट ते घेतील का. हो, क्लीन बॉल आणि हायट्रिक घेतलेली आहे जयेशने. जरा जोरदार टाळ्या जयेश पाटील साठी झाल्या पाहिजेत. डीजे रमेश आमचे मात्रे सागावचे अंपायर हसतायत त्याच्या बरोबर, कारण त्यांनी पण एक काळ गाजवलेला आहे. रमेश म्हात्रेंनी त्यांचा एक्सपिरियन्स आणि अभिनंदन त्याचं केलं. जयेशचं अफलातून चेंडू टाकला, क्लीन बोल्ड केलं आणि हायट्रिकचा मानकरी ठरलेला आहे तो जयेश. आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. शेवटचा मला असं वाटतं एक चेंडू शिल्लक असावा. त्या अगोदरचा चेंडू बघा, परफेक्ट यॉर्कर टाकला तो जयेशनं, आणि हायट्रिक चा मानकरी ठरलेला आहे या स्पर्धेमधला तो जयेश पाटील. शेवटचा मला असं वाटतं चेंडू असावा या सत्रातील सागाव संघाविरुद्ध वडवलीचा. शेवटचा चेंडू फंबल झालाय. डबल हॅट्रिक घेण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतोय. अजून एक विकेट मिळाली तर 4 विकेट त्याच्या नावावर लगातार होऊ शकतात. मात्र वेदांत पाटील शेवटच्या चेंडूवर गुड फिनिशिंग देतील का, षटकार मारतील. नाही, गुड बॉल, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी झाल्या पाहिजेत. फक्त 2च धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत त्या वडवली बी च्या जयेश पाटीलनं. 3 विकेट 2 धावा, सरस कामगिरी. एकूण धावा झालेल्या आहेत 37 आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे ती वडवली बी ला.
दिल्लीला सिद्धू प्रॅक्टिस करतायत. पुढचा राऊंड मला असं वाटतं सिद्धूंचा दिसतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला तेव्हा आमच्या जगदीश दादांनी विचारलेलं त्यांना की कसं वाटतंय. त्यांनी सांगितलं की ही संकल्पना आहे ती चांगली आहे, कारण आपण दिवसभर बाहेर असतो. आता तर डे नाईट क्रिकेट आहे. पूर्वी फक्त शनिवार रविवार असायचं, आता रोज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. त्यामुळे घरी जाताना जर का साडी नेली तर बायको पण खुश, त्यामुळे तोही आनंद तिलाही आनंद आणि आपल्याला खेळण्याचाही आनंद आपण घेऊ शकतो त्यांनी सांगितलेलं. चंद्र बघा, अगदी खड्डे पण चंद्रावरचे इथून स्पष्ट दिसत आहेत. तिथे पडलेले शॅडो, तिथे पडलेला जी सावली आहे ती सावली पण आपल्याला स्पष्ट आमच्या फॉर्च्यून इव्हेंटचे कॅमेरामन दाखवत आहेत. फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत. आमच्या दोन्ही कॅमेरे चालू केलेले आहेत, म्हणजे आम्ही पण दिसतोय, चंद्र पण दिसतोय, आमच्या डोक्यावरचा पण चंद्र दिसतोय. माणूस चंद्रावर गेलेला आहे आणि इस्रोनं जे यान पाठवलेलं आहे ते यान आपल्याला स्पष्ट बघायला मिळतंय. कृष्णा पण हसतायत, मजा घेत आहेत कृष्णाही, कारण त्यांचं पण एक चॅनल त्यांनी चालू केलेलं. मगाशी मी उल्लेख करणार होतो, फॉर्च्यून कट्टा आहे ना. फॉर्च्यून कट्टा बऱ्याचशा अनेक चांगल्या खेळाडूंच्या मुलाखती त्यांनी घेतलेला, त्यांचे अनुभव त्यांनी घेतलेले अजूनही आम्हाला आठवते. आमच्या प्रवीण दोघाड्यांची पण मुलाखत, अनेक समालोचकांच्या त्यांनी मुलाखती घेतलेल्या आणि सुंदर असं त्यांचं आम्ही निवेदन त्यावेळेला ऐकलेलं. पुढे हा फॉर्च्यून कट्टा चालू नाही झाला, पण मी त्यांना विनंती करेन की जर फॉर्च्यून कट्टा अजून जर कॅरी फॉरवर्ड करता आला तर तुम्ही जरूर ट्राय करा, कारण वेगवेगळ्या क्रिकेट खेळाडूंचा इतिहास आणि वेगवेगळ्या समालोचकांचा संपूर्ण जीवन प्रवास त्यांनी आपल्या या संपूर्ण फॉर्च्यून कट्टामध्ये त्यांनी दाखवलेला आहे. चंद्र आहे साक्षीला, सुंदर असं चंद्राचं रूप आपल्याला इथे धनंजय आमचा दाखवतोय. चंद्रावर त्याचं नितांत प्रेम आहे, चंद्राशी पण त्याचं प्रेम आहे. चांद का तुकडा, खरं तर चंद्र म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे नाही का. प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब देतात सहज उतू जाय रे. असं हे प्रेम ते चंद्राच्या साक्षीने आपण मैदानात आपण क्रिकेट पण बघतोय. हा चेंडू यॉर्कर, हो डायरेक्ट हिट मात्र काही उपयोग नाही. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आलेला आहे तो फलंदाज आकाश पाटील, ज्युनियर आकाश हसतायत. गोलंदाज वेदांत पाटील, त्यांना असं वाटलेलं जर विकेट मिळाली तर बरं होईल. स्वतः कर्णधार आहेत मला असं वाटतं वेदांत, टॉस करण्यासाठी आलेले. हा चेंडू फक्त ढकललेला, डायरेक्ट हिट केली आणि अंतिम क्षणी बॅट बरोबर आत टेकली ती आकाशनं. 1 रन काढलेली आहे. ऋतिक पाटील तयार आहे, लेदर क्रिकेटर. रामचंद्र साहेबांनी सांगितलं की हा लेदर क्रिकेटर आहे. दोन्ही बॉलर पण लेदर क्रिकेटर आहे. शॉर्ट पिच चेंडू टपलवला, सहवाग स्टाईलनं हा फटका मारलाय तो एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी सणसणीत असा चौकार. आलेला आहे जैत्र जैत चित्रपटातील हे गीत डीजे मास्टरनं लावलेलं आहे. स्मिता पाटील यांच्यावर आहे ना चित्रित केलेलं. 7.4 धावांची सरासरी, म्हणजे 1 चौकार आला तर पुरेच आहे प्रत्येक षटकामध्ये. परंतु त्याच्यावर समाधान मानायला तयार नाहीये ऋतिक. मारतोय चेंडू फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. क्षेत्ररक्षक वाह, मस्त फिल्डिंग, लगेच थ्रो केला जातोय. या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. 2 धावांनी 7 धावांवर पोचलेला आहे
तो वडवली बी संघ. वडवली बी म्हणजे मोठी टीम आहे, या परिसरातील एक मोठा संघ आहे, नामवंत खेळाडूंनी भरलेला असा हा संघ आहे, अष्टपैलू खेळाडूंनी भरलेला असा हा संघ आहे. आणि सागाव संघ त्याच्या समोर झुजतोय. खरं तर धावा कमी आहेत, अजून 10-12 धावा असत्या तर अजून जरा चेसेबल स्कोर झाला असता, परंतु जर गोलंदाजी चांगली केली तर निश्चितच या मॅचमध्ये एक ठसन देऊ शकतात ते सागावकर. मागील मॅचमध्ये आपण बघितलेलं घेसर देसाईच्या त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये मला असं वाटतं आपण बघितलेले खोनी आणि वाडेघरच्या ती मॅच अटीतटीची झालेली. वेदांत पाटील तयार. वेदांत पाटीलचा हा चेंडू हातामध्ये, वा मैच में फिर आया ट्विस्ट. फलंदाज बाद आकाश पाटील. पुरतं मर्यादित राहणारे, कोणाला त्रास होणार नाही, आजूबाजूला बिल्डिंग नाही, कुठली इंडस्ट्री नाही, त्यामुळे अशा शांत निसर्गरम्य अशा मैदानावर मजा येते. नाहीतर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की 10 वाजता पोलीस आलेच, 10 वाजता कमी करा आवाज, कारण समोरच्या बिल्डिंगवाल्यांना त्रास होतोय, कोणाची परीक्षा असते, कोणाला दुसऱ्या दिवशी कामावर जायचं आहे, कोण सरकारी अधिकारी असतात, त्यामुळे डोक्याचं काम आहे, दुसरे आज जागरण झालं तर उद्या गडबड होईल, त्यामुळे इथे रिस्ट्रिक्शन तसं काहीच नाही आहे. आपण भरपूर मनमुराद असा आनंद क्रिकेटचा या मैदानावर घेतोय. शॉर्ट पिच, चेंडू, बॅट चिक्कडा घेऊन चेंडू गेला थर्ड मॅन सीमारेषे पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. कल्पेशने मारला हा चौकार आणि 12 धावा पहिल्या षटकामध्ये आलेत बघा. एक गडी बाद झालेला आहे आकाश पाटील. ऋतिक पाटील, कल्पेश पाटील दोन्ही पाटील ब्रदर्स मैदानावर फलंदाजी करतायत. 12 धावा म्हणजे बरचसं काम तमाम. 24 चेंडूमध्ये आता 26 धावांची गरज आहे. 24 चेंडू 26 धावांची गरज. आस्किंग रन रेट साधारण 6.5 चा झालेला आहे, म्हणजे 6 बॉल टू रन एक प्रकारे आलेली आहे, त्यामुळे थोडंसं अटॅकिंग फिल्डिंग आपल्याला बघायला कदाचित मिळू शकते. सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफला तैनात करण्यात आलेले आहेत. सर्कलच्या आत एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, गली, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला उभा केलाय. हो हो, मस्त चेंडू, परफेक्ट यॉर्कर, मात्र खणून काढलाय हा चेंडू. धावचीची शक्यता आणि पंच काय निर्णय देणार. पंचांनी तिसऱ्या पंचांना अडचणीत आणलेलं आहे. चौकोन केला की गोल केला, पंचाने इकडे इशारा केलेला आहे आणि पंच तिसरे पंच निर्णय देतात आणि पंचांनी सांगितलंय फलंदाज बाद, क्लिअर कट आउट. खूप 1 मीटरचं मला असं वाटतं कदाचित अंतर असेल. हा बघा, गोल गोल. काटे ते आपल्याला दिसतात कॅमेऱ्यामध्ये. ज्याला कूलर मिळाला तेव्हा त्यांना विचारलेलं आमच्या अध्यक्षांनी की तुम्हाला कोण आवडतं, तेव्हा राजू काटेंचं नाव त्यांनी घेतलेलं. अजून 2-3 खेळाडूंचं नाव घेतलेलं, त्यामधले राजू काटे या मॅचचा आनंद घेत आहेत. बरीचशी मंडळी या मॅचचा आनंद घेते. आमचे पंच रमेश म्हात्रे या मॅचची पंचांचं काम पाहतायत. सूरज भोईर तैयार है, समोर है. ओहो क्या बात है,
परफेक्ट टायमिंग, परफेक्ट कार्यक्रम उरकवलेला आहे या चेंडूवर. जबरदस्त टोला आणला तो फलंदाज ऋतिक पाटील. काय मारला, खडे खडे फक्त दिशा दिले चेंडूला आणि षटकारासाठी हा चेंडू धाडला. ऋतिक लेदर प्लेयर आहे त्यामुळे त्याला म्हणजे माहिती आहे टायमिंग कसं द्यायचं. क्रिकेटमध्ये खरं तर जोश होश पेक्षा टायमिंग आणि बुद्धिमत्तेला जास्त महत्त्व आहे. बुद्धिमत्ता टायमिंग यांचा मेळ या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला. फ्लिक केला चेंडू सीमा रेषे पलीकडे स्क्वेअर लेगला षटकार. हा चेंडू सूरज भोईर यांचा ऋतिक पाटीलला फुलटॉस पुन्हा एकदा मारलाय गॅप मध्ये. कव्हरचा ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह आणि हा चेंडू सीमा पार कव्हरच्या दिशेने चौकार. जबरदस्त फटका मारला ऋतिकनं. एक षटकार, एक चौकार, चौफेर टोलेबाजी करतोय, कॉन्फिडंटचे फटके मारतोय, गॅप शोधतोय आणि संघाला मात्र विजयाच्या अगदी समीप नेण्याचा प्रयत्न करतोय. ऋतिकनं आई टोला, क्या बात आहे ऋतिक, छान आहे. कव्हरच्या दिशेने उतुंग असा पुन्हा एकदा षटकार मारतोय तो ऋतिक. कव्हर मध्ये षटकार. या चेंडूवर काय होईल? हा चेंडू फास्ट टाकला, फास्ट बॅकफुट वर जाऊन पंच करायचा होता तो ऋतिकला. त्याने ओळखलंय की ऑफसाईडला कोण नाहीये, फक्त तिकडे लॉंग ऑफला खेळाडू आहे. पॉवर प्लेचं हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे याच षटकामध्ये जेवढं काही मिळवता येईल तेवढं मिळवायचं. उसाचे रसवाले कसे उन्हाळ्यात काय कमवायचं ते कमवतात आणि मग 4 महिने आपण कसं तरी जसा रस संपेल तसं पैसे गोळा करतात. तसा फलंदाजी करतोय तो ऋतिक. एक धाव सहज काढलेली आहे. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. हे षटक मला असं वाटतंय संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत. त्या 30-18 चेंडूमध्ये फक्त 8 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ती वडवली बीला. सहज सामना जवळ आलेला आहे. खरं तर आमचे जगदीश पाटील यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी आम्हाला समालोचनासाठी इथे बोलवलं आणि आमच्या समवेत आमचे अध्यक्ष संदीप पाटील हेही आले, त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जयेंद्र पाटील साहेब, आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीचे सर्व आयोजक मंडळी, त्यांचंही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. 18 चेंडूमध्ये आता 8 धावांची गरज आहे. मजा आली इथे समालोचन करताना, कारण फॉर्च्यून इव्हेंटचे कृष्णा यांची चांगली साथ आम्हाला मिळालेली आहे. डीजे सिस्टीम पण अतिशय उत्तम, कॅमेराग्राफी उत्तम आणि खेळ पण आज चांगला झालेला आहे. टफ मॅचेस खूप बघायला मिळालेल्या आहेत. 8 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. गोलंदाज तयार आहे रितेश भोईर. शॉर्ट पिच चेंडू, व्हॉट अ स्ट्रोक, क्या बात आहे ऋतिक, छा गए. सगळ्यात लांब हा छक्का नाही तर दस्ता असेल. वर फटके मारतोय तर ऋतिक ना लेदर कलाइयों का उपयोग, जसा हैदराबादी फटका ज्याला म्हणतो आपण, अझरुद्दीन फटका, तो फटका त्यानं सजवला. सिंगल रन घेतले आणि एका धावेची फक्त गरज आहे. 16 चेंडूमध्ये 1 रन. ऋतिकचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. दुसरा कोणता खेळाडू असता तर त्यानं षटकारानं या मॅचला फिनिश केलं असतं, परंतु तसं नाही. शांत चित्तानं खेळतोय तर ऋतिक. आणि हा चेंडू जातोय हातामध्ये, सरळ हातामध्ये जातोय. फलंदाज कमलेश कावा
ज्यानं गोलंदाजी चांगली केलेली आहे, कदाचित विजय फटका मारेल. नाही, नाही मारून देणार, नाही मारून देणार. फिरवलाय, शेवटपर्यंत झुंज देत आहेत अजूनही. जर अजून मी म्हणालो ना की अजून 10-12 धावा पाहिजे होत्या, 10-12 धावा जर असत्या ना तर नक्कीच एक चेसेबल स्कोर झाला असता, मॅच पण टफ बघायला मिळाली असते. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट मधली अनिश्चितता. हो, फिनिशिंग जबरदस्त कामाने मारलाय हा षटकार आणि या षटकारानं हा सामना जिंकलेला आहे. तो वडवली बी संघानं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. वडवली संघाच्या संघनायकाला विनंती आहे की लगेच आपण स्टेजवर यावं. थँक्यू.